नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. मी हे सगळं बोलायच्या याच्यामध्ये बिलकुल होते बिकॉज लिटरली पहाटेचे की 4 वाजले होते. 12 वाजता झोपून 4 वाजता उठलो होतो, त्याच्यामुळे ही अशी काही हालत झाली होती माझी. तर आम्ही एवढ्या पहाटेचं कुठे चाललो होतो चला सांगते. तर आमच्या गावात असं आहे की पूर्ण रात्रभर हा जागरण गोंधळ चालू असतो, तमाशा चालू असतो आणि एक एक करून वेगवेगळ्या रूपातले जे देवता असतात त्यांचे सोंग घेतात. ते सगळं पूर्ण तयार होऊन येतात, मग ते नाचतात वगैरे. आणि मग त्याच्यानंतर असे खूप सारे सोंग असतात, पण ह्यावेळेस थोडे कमी असल्यामुळे तेवढेच मी रेकॉर्ड केले. बाबरे काय तो साडीचं नाव कोणता नाडा काय आपली गरीबाची साडी सापडली घेतली का तू तो साडी चेंडी फाडा आहे बा मग तो नाडा आहे बरं आहे मग फाडा नको चला तू खायला लवकर काय झालं काय 2 नंबर सांगायचो ना. हा 2 नंबर हा काय शिंगार केलं काय माल घेतला मला काय घेतलं असं मी काय घेतलं माझं दूध बाबा तुझं दूध हा अरे चहा प्यायला दूध देतो दूध मध्ये आता माझं काय म्हशीचं असं म्हण तू तर माझं दूध काय म्हशी लोक कोणाचं काय विचार करतील आता पण गाई म्हशी कोणाच्या तुझ्या मग दूध कोणाचं झालं ते तुझं गाई म्हशीचं गाई म्हशीचं गाई म्हशी पण शिंगा काय काय पाहिजे काय पाहिजे आता बांगड्या हातात बांगड्या लाली ओटाला लाली डोळ्यात नाकात घातली पुली डोळ्यात नाकात घातली पुली हा आता नाचगाणं आणि ते सगळं तर झालं होतं, बट मेन जे असतं म्हणजे जे सोंग घेतात ना, देवीचं सोंग घेतात ते येणार होते. आणि ते येण्यासाठी आम्ही लवकर जाऊन उभे होतो बिकॉज भाई नंतर जागा नसते भेटायला, बिकॉज पूर्ण गाव तिथे आहे. सगळ्यात आधी तिकडे गेल्यानंतर आहे ना सगळेजण मस्त सडा रांगोळी टाकत होते, कारण की तिथूनच देवींचं ते सोंग चालत येणार होतं. सो मस्त पैकी सगळ्यांची तयारी चालू होती. एका साईडला यांचं नाचगाणं अजून चालू हे बघण्यासाठी ना अख्खं गाव येतं आणि खूप लांब लांब वरून माणसं येतात, बिकॉज हाच टाइम असतो जेव्हा ना सगळे नातेवाईक लोक भेटतात. आणि ही गावची प्रथा आहे ना पहिल्यापासून चालू आहे. लिटरली पप्पा नव्हते तेव्हापासूनची चालू आहे. आता पप्पा आणि त्यांना यायला नाही जमलं, त्याच्यामुळे मी एकटीच आली. आता सोंग येतंय देवीचं सोंग.
का रे 16 संपलेला आहे आणि सगळेजण घरी जात आहेत आता त्यांच्या A few moments later. तर आता पुढचा काहीच प्लॅन नाही आहे सध्या तरी. जे होते ते कॅन्सल झालेले आहेत फॉर सम रिझन्स. ते कॅन्सल झालेले आहेत. तर मग आता दिवसभर काय करायचं हा नवीन प्रश्न पडलेला आहे. बट लेट सी. जसं आता होते तसं होऊ दे. जस्ट गो विथ फ्लो. ग्लो काय बोलते मी भाई. माझी बोबडी वाळाली कारण की माझी झोप नीट झालेली नाहीये. सो आता आम्ही जेवण वगैरे करू आणि मग कदाचित चान्सेस आहेत की आम्ही जाऊ आमच्या आत्याच्या गावाला. पण कदाचित चान्सेस पण आहेत की आम्ही इथंच राहू. सो लेट सी या कसं आणि काय होतं इथे. बाय द वे माझं आउटफिट आता माहित नाही आम्हाला. मला खरंच माहित नाही की पुढे काय आणि कसं होणार आहे ते. जसं आता होईल तसं मी तुम्हाला पुढे पुढे कळवत राहील.